नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आम्ही तुम्हाला घेऊन चाललो आहे मध्ययुगीन काळातील सगळ्यात ताकदवर आणि रहस्यमय किल्ल्यावर, म्हणजेच देवगिरी किल्ल्यावर। मी आहे आतिश साळवे आणि माझ्यासोबत आहे गणेश चव्हाण। हा किल्ला महाराष्ट्र राज्यातल्या संभाजीनगर स्टेशनपासून 17 किलोमीटरच्या अंतरावर आहे। संभाजीनगरपासून वेरूळ म्हणजेच एलोरा केव्सला जाताना रस्त्यामध्ये हा किल्ला लागतो। हा किल्ला दौलताबाद नावाच्या गावामध्ये आहे। या गावाचं नाव 14व्या शताब्दीमध्ये देवगिरी होतं। देवगिरी यादवांची राजधानी होती। या किल्ल्याची निर्मिती 12व्या शतकात राजा भिल्लम यादवने केली होती। या किल्ल्यावर यादव, खिलजी, तुगलक आणि मुघल शासकांनी राज्य केलं। इकडे भारतीयांना 25 रुपये आणि विदेशी लोकांना 300 रुपयाचं तिकीट आहे। किल्ल्याच्या आतमध्ये सकाळी 9 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 पर्यंत प्रवेश दिला जातो। सगळ्यात आधी आपल्याला महाकोट दरवाजातून आतमध्ये जावं लागतं। हा किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे। हा एक असा किल्ला आहे ज्याला सहजासहजी युद्धामध्ये कोणच जिंकू शकलं नाही। याला जिंकलं गेलं ते फक्त गद्दारीने आणि फितुरीने। या किल्ल्याला युद्धामध्ये सहजासहजी का नाही जिंकता आलं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। मुख्य दरवाजातून आतमध्ये आल्यावर इकडे त्या काळात उपयोगात येणाऱ्या काही तोफा प्रदर्शनासाठी ठेवलेल्या आहेत। आज या तोफा जिकडे ठेवलेल्या आहेत तिकडे त्या काळात सैनिक राहत असे किंवा राजा आणि सरदारांना भेटायला येणाऱ्या लोकांसाठी इकडे थांबण्यासाठी व्यवस्था करण्यात येत असावी। किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजावर हत्तीचं सुंदर असं शिल्प आहे। सुमारे 900 वर्षांपासून या भिंती उभ्या आहेत। आश्चर्याची गोष्ट अशी की किल्ल्याचे लाकडी दरवाजे अजून सुद्धा शाबूत आहेत। या दरवाजातून आतमध्ये आल्यावर तुम्हाला असं वाटेल की तुम्ही किल्ल्यात पोहोचले आहात, परंतु समोर अजून एक दरवाजा आहे। तुमची नजर एका मोठ्या मिनारवर पडेल। मंदिराच्या डाव्या हाताला काही हिंदू मंदिरं दिसतील आणि डाव्या बाजूला काही मजारे बनलेले आहेत। भारतात दिल्लीच्या कुतुब मिनार नंतर हा सगळ्यात मोठा मिनार आहे। सन 1445 मध्ये जेव्हा अल-उद्दीन बहामनीच्या जवळ हा किल्ला आला तेव्हा त्याच्या जिंकण्याची आठवण म्हणून कुतुब मिनारसारखा दिसणारा हा चांद मिनार येथे बांधण्यात आला। ही 3 माळ्याची इमारत आहे ज्याच्यात 230 पायऱ्या आहेत। याची उंची जवळजवळ 210 फूट आहे। लेफ्ट साईडला भारत मातेचं मंदिर आहे। खरं तर हे एक पुरातन मंदिर आहे। मंदिराच्या या स्तंभावरून असं कळतंय की इकडे वरती त्या काळात छप्पर असावं। इकडे संगीत आणि कलेच्या सभेचं त्या काळात आयोजन करण्यात येत असावं। मंदिराच्या रचनेतून असं समजतंय की हे मंदिर यादवकालीन आहे। या मंदिरातून जुनी मूर्ती हटवण्यात आली असावी। भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारत मातेची मूर्ती इकडे स्थापित करण्यात आली। हा किल्ला महाराष्ट्रातल्या 7 आश्चर्यांपैकी एक आहे। मंदिराच्या बाहेर खूप मोठं पाण्याचं कुंड आहे जे आता सुकलेलं आहे। चला तर मग पुन्हा एकदा किल्ल्याकडे जाऊया। हा किल्ला 3 स्तराच्या 4 भिंतींनी घेरलेला आहे ज्याला कोट म्हणतात, ज्यांची नावं आहेत आंबेलकोट, महाकोट आणि कालाकोट। कालाकोट तटबंदीच्या बाहेर अजून एक पुरातन मंदिर आहे ज्याच्या आतमध्ये आता एक पण देवांची मूर्ती तुम्हाला दिसणार नाही। देवगिरी साहित्य आणि कला विश्वामध्ये
एवढ्या उंचीवर पोहोचला होता की आज आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही. इकडे एक संगीतातले राग निर्माण करण्यात आले, ज्याला देवगिरी बिलावल या नावाने ओळखलं जाऊ लागलं. कालाकोटच्या भिंतींच्या दरवाजातून आतमध्ये गेल्यावर अजून एक दरवाजा दिसतो. हे घुमावदार रस्ते दुश्मनांचा वेग किल्ल्यावर चढत असताना कमी करत असे. इकडे सैनिकांचा पहारा असायचा. सन 1326 मध्ये दिल्लीचे सुलतान मोहम्मद बिन तुगलकांनी आपली दिल्लीची राजधानी देवगिरीवर आणली होती आणि देवगिरीचं नाव बदलून दौलताबाद केलं होतं. परंतु त्याचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि त्याला आपली राजधानी परत दिल्लीला घेऊन जावी लागली. समोर जो महल आहे त्याला चिनी महल म्हणून ओळखलं जातं. हा खरं तर महलाचा आतला भाग आहे. त्याचं छप्पर पूर्णपणे नष्ट होऊन गेलेलं आहे. इकडून आतमध्ये गेल्यावर सुद्धा एक वास्तू होती, ज्याचं छप्पर आता नष्ट झालेलं आहे. या बुरुजावर एक तोफ ठेवलेली आहे, जिचं नाव मेंढा तोफ आहे. पंचधातूने बनलेले या तोफेचा एक भाग मेंढराच्या तोंडासारखा आहे. या तोफेवर लिहिलेलं आहे किल्ला शिकन तोफ, म्हणजेच किल्ला उद्ध्वस्त करणारी तोफ. इकडून किल्ल्याचं सुंदर दृश्य बघायला मिळतं. आता आपण मुख्य किल्ल्यावर जात आहोत. इथे 70 फूट रुंदीची आणि 80 फूट लांबीची खोल दरी आहे. आज इकडे लाकडी आणि लोखंडापासून बनलेला पूल आहे, परंतु त्या काळात चामड्याचा पूल असायचा. शत्रू जेव्हा किल्ल्यावर आक्रमण करायचे तेव्हा हा पूल ओढून घेतला जायचा. खाली दरीमध्ये मगर आणि साप असायचे. एवढं सगळं पार करून सुद्धा शत्रू जर पुढे आला तरी पण त्याला घुमावदार आणि संकरा रस्ता म्हणजेच छोट्या रस्त्यावरून पुढे यावं लागत असे. इकडे सुद्धा अंधार असायचा. वरचं छप्पर आता उपलब्ध नाहीये. समोर दिसणारा तंग दरवाजा हा आतमध्ये जाण्याचा एकमेव रस्ता आहे. समोर दिसणारा उजेड पूर्वी अजिबात नसायचा. तेव्हा इकडे पूर्णपणे अंधार असायचा. हा किल्ल्यावर जाण्यासाठी एकमेव संकरा रस्ता असायचा, जिथे शत्रूला वाकून जायला लागत असे. जशी शत्रूने आपली मान बाहेर काढली की तिला कलम केली जात असे आणि जवळच्या दरीमध्ये फेकून दिलं जात असे. इकडे पुरातत्व विभागाने बाजूने पायऱ्या बनवलेल्या आहेत, ज्याचा उपयोग करून तुम्ही या बुलबुले या मार्गावरून न जाता सरळ वरती पोहोचू शकता. वरती छप्पर असायचं. जेव्हा आपण अंधेरी मार्गातून आलो तेव्हा त्या काळी वरून पूर्ण दगडाने कव्हर केलेलं असायचं, म्हणजेच ही पूर्ण अंधेरी गुफा असायची. इकडून बुलबुलयाची सुरुवात होते. उजेड येण्याचा एकच मार्ग असायचा. इकडून आपल्याला 2 दरवाजे दिसत आहेत. जोपर्यंत आपण थांबून विचार करू की या दरवाजाने जायचं की त्या दरवाजाने, तेवढ्यात वरून गरम तेल किंवा पाणी टाकलं जायचं. दिवसामध्ये सुद्धा इकडे अंधार असायचा. अशा प्रकारे शत्रू या अंधाराच्या गुफेतच भटकून जात असे. इकडे बघू शकता, हे सगळं हवेच्या सर्क्युलेशनसाठी बनवलं गेलं होतं. सैनिक जागोजागी इकडे लपलेले असायचे आणि चारी बाजूने दुश्मनावर हमला करायचे. हां हां म्हणजे तिथून दुश्मन बघता येईल आहे का? हां लगेच इथून
हा. खतरनाक आहे ना. तर मित्रांनो, हाच वरती जायचा हा रस्ता होता जो अंधारात कोणाला समजून येत नव्हतं. इकडे शत्रू आल्यावर त्याला 2 रस्ते दिसत असे. तेव्हा अर्धे सैनिक एका रस्त्यावरून जात असे आणि बाकीचे दुसऱ्या रस्त्याने. दोन्ही रस्ते परत फिरून एकच जागेवर येत असे आणि एकाच सैन्याचे सैनिक एकमेकांना आपले दुश्मन समजून आपापसात लढत असे. ह्या बुलबुलैयेमध्ये वरती जाण्यासाठी एकच हा असली रस्ता असायचा. वरती आग लावली जायची आणि त्यामुळे धूर खाली येत असे. श्वास थांबल्यामुळे शत्रू खाली पळून येत असे. तर इकडून थंड हवा येत असे आणि मग शत्रू सरळ खाली जाऊन खोल दरीमध्ये पडत असे, जिकडे मगर आणि साप त्याची वाट पाहत असे. पुढचा रस्ता डोंगराला खोदून बनवला गेला आहे. त्याच्यावरती लोखंडाची स्लायडिंग प्लेट ठेवलेली आहे. संकटाच्या वेळी याला बंद केलं जात असे. विचार करण्यासारखं आहे की एवढी सगळी संकटं पार करत कोणी कसं काय वरती जिवंत पोहोचेल. आता वेळ येते ती पायऱ्या चढण्याची. थोडं वरती गेल्यावर दरवाजांचे काही अवशेष आहेत. इकडे सुद्धा एक महलासारखी एक इमारत त्या काळी असावी. त्याच्या बाजूलाच श्री गणेशाचं मंदिर आहे. जर तुम्ही फिटनेसमध्ये वीक आहात तर पायऱ्या चढताना व्यवस्थित चढा आणि थांबून थांबून पायऱ्या चढा. काही लोकांची किल्ल्यावर आपलं नाव लिहिण्याची छपरी सवय काय सुटत नाही. कृपया तुम्ही असे कृत्य करू नका आणि कोणाला करून देऊ नका. समोर अष्टकोनी बारादरी महल आहे. या महलाची निर्मिती आणि उपयोग मुघलांद्वारे केला जात असे. मुघल राज्यकर्ते इकडे गरमीमध्ये वेळ घालवण्यास येत असे. इकडे राहण्याच्या सोयीसोबत सभागृह, मनोरंजन आणि स्नानगृह सुद्धा होतं. या विशाल धनुष्याकार खिडकींमधून समोरचं दृश्य सुंदर दिसतं. जमिनीवर बनवलेल्या किल्ल्याचा एक दरवाजा, या किल्ल्याची भिंत 8 किलोमीटर लांब आहे. पुढे विशाल बुरुजाच्या खाली एक गुफा आहे, ज्याच्यात पाणी संचय करण्याची व्यवस्था आहे. इकडे जनार्दन स्वामींची समाधी आहे. पुढे गेल्यावर डाव्या साईडला काला पहाड नावाची तोफ आहे. गुफेवरून 100 पायऱ्या चढल्यानंतर आपण किल्ल्याच्या सगळ्यात उंच जागेवर येतो. इकडून आपल्याला संपूर्ण किल्ला आणि भिंती बघायला मिळतात. इकडे सुद्धा एक तोफ आहे, जिची लांबी 20 फूट आहे. या तोफेचं नाव दुर्गा धूळदान तोफ आहे, म्हणजेच सगळं उद्ध्वस्त करणारी तोफ.
तर मित्रांनो, आज आपण बघितलं मध्ययुगातला सगळ्यात महत्त्वाचा किल्ला, ज्याला जिंकणं अनेक राजा महाराजांची इच्छा होती. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.